कर्मधर्म करिता शिनली येता जाता, मग पुंडलिके अनंता प्रार्थियेले, येऊनिया श्रीहरी भीमेच्या तिरी, सुदर्शनावरी पंढरी प्रार्थियेली. अमर तरुवर तीर्थ सरोवर, वेणुनादी श्रीधर खेळता ती माबुली. ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 15 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 145 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. मामुप्येते पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम, नाप्नुवन्ति महात्मना संसिद्धिं परमां गताः. अर्थात भगवंत सांगतात, अर्जुना, असा हा महात्मा, असा हा साधक, हा योगी स्वाभाविकच परमसिद्धीला प्राप्त करतो. आणि परमसिद्धी म्हणजेच माझं धाम आहे, माझी प्राप्ती तो करून घेतो. आणि परमधाम अर्थातच कृष्णलोक वृंदावन धामाची तो प्राप्ती करतो. असा महात्मा पुन्हा या जगतात परतून येण्याची इच्छा करत नाही. नवे नवे त्याला परत येण्याची आवश्यकताच भासत नाही. कारण पूर्ण ज्ञानाची प्राप्ती करून सार काय आसार काय आहे हे त्यानं आपल्या या विवेक बुद्धीच्या माध्यमानं निश्चित केलेलं असतं. आणि सार ग्रहण करून आसाराचा सतत त्याग केलेला असतो. मग सार म्हणजे काय आणि आसार म्हणजे काय? सार परब्रह्माला म्हटलेलं आहे आणि भ्रांती ते आसार सतत शंका परमार्थ केल्यानंतर खरंच मोक्षाची प्राप्ती होईल का? तीर्थाटन केल्यानंतर खरंच पुण्यसंचय होईल का? माता पित्यांच्या सेवेमध्ये खरंच इतकं पुण्य सामावलेलं आहे का? अशा नाहीत त्या शंका घ्यायच्या. आणि शंका घेणं हे मानव देहाला लाभलेलं एक वरदानच आहे महाराज. कुठल्याही गोष्टीत शंका, काय घ्यायला पाहिजे हे सोडून प्राप्त झालेल्या ज्ञानामध्ये शंका कशी घ्यायची, श्रद्धेच्या ऐवजी शंका जन्मा घेते. आणि 4थ्या अध्यायामध्ये तर भगवंत सांगतात की अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यती. श्रद्धा नसल्यामुळं शंका उत्पन्न होते आणि शंकेमुळे मनुष्याचा नाश होतो, भगवंत म्हणतात. मग यावर उपाय सांगतात ते, ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतन कर्माणी निबद्धन्ति धनंजय. शंका उत्पन्न झाली की त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण ज्ञान प्राप्त करून घ्या. की शंकाच का उत्पन्न होते आपल्याला? एक ठिकाणी मी कीर्तन करून आलो आणि सहज असं मित्रांच्या गप्पा चालू होत्या आणि त्यात एक मित्र आमचा तो म्हणला महाराज, तुम्ही मी सांगतो त्या अभंगावर कीर्तन करा, मी तुमच्या पाया पडल म्हणे. म्हणजे वाकणं, नम्र होणं हा त्याचा स्वभावच नव्हता. मी म्हटलं, पहिली गोष्ट तुझ्या प्रमाणपत्राची मला आवश्यकताच नाही. प्रश्न राहिला, तुकोबारायांचा अभंग तू जो सांगणार आहे तो मला माहिती आहे. म्हणे कोणता सांगा बरं आता. खरंच मी सांगितलं, द्रव्य देते आणि घेती ते नरका प्रति जाती. त्यानं उठूनच नमस्कार केला महाराज. मी म्हटलं, अरे काय झालं? काय तुम्ही बरोबर ओळखला? मी म्हटलं, तसं काही नाही, तुझी बुद्धी फक्त त्याच अभंगात चालणार मला माहिती आहे म्हटलं.
4,500 अभंग तुकोबारायांनी रचले. त्या ठिकाणी कीर्तनकारावर सावध म्हणून रचलेला अभंग, अर्थात त्याचा अतिरेक होतो हे जरी सत्य असलं, पण तरी त्या गाथ्यातून आम्ही काय घ्यायला पाहिजे आमच्या माथ्यामध्ये हेच कळत नाही. सतत नकारात्मक ज्ञान जमा करण्याची काहींना ती सवय असते महाराज. एक तर म्हणलं का हो, सावधान म्हटल्याबरोबर समर्थ सावध झाले आणि बोलावून पळून गेले. मी म्हटलं बरोबर आहे. मग म्हणे त्या नवरी मुलीचं काय झालं? आता काय शंका कशा करता घ्यायची मला हेच कळत नाही. करायचं काय आहे? म्हणजे समर्थ सावध झाले, तो आदर्श आम्ही घ्यायचं सोडून त्या नवरीचं पुढे काय झालं हा संशोधनाचा आम्ही विषय करावा. याच ठिकाणी आमच्या ज्ञानाची खरं तर पारख होऊन जाते महाराज. भगवंत म्हणतात तसं नाही, सर्व ज्ञान असे भक्त प्राप्त करतात. मग सर्व ज्ञान काय आहे? तर ज्ञानाची व्याख्या माऊलींनी एका ओळीमध्ये केलेली आहे महाराज, की हे समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रकृती रसाचा ओतला भावो भक्ता माझी राहो ज्ञानिया तोची. कुणाला ज्ञानी म्हटलेलं आहे? या समस्त दृश्य अदृश्य जे काही आहे, वस्तू, व्यक्ती, जीव, या सर्वांमध्ये भगवंताचं अस्तित्व पाहणं, त्यांच्या रूपानं भगवंतच अवतरलं आहे अशी अनुभूती येणं म्हणजे ज्ञानाची प्राप्ती आहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सगळ्यामध्ये ईश्वर तत्व भरलेलं आहे अशी अनुभूती ज्याला येते तो ज्ञानी आहे. आणि मग अशा ज्ञानाची प्राप्ती केल्यानंतर मला सांगा, मग वैर कोणाविषयी धरायचं? जर प्रत्येक वस्तूमध्ये भगवंत आहे, मग भगवंताशी वैर करायचं का? कुत्र्यामध्ये देव आहे, मग कुत्र्याला लाताने तोडवायचं का? त्याच्या पेकाडीत दगड घालायचा का? संपूर्ण जीवमात्रामध्ये जर भगवंत तत्व आहे, ईश्वर तत्व भरलेलं आहे, तर मग राग, द्वेष, मोह, मद, मत्सर कुणाचा करायचा? कारण सगळ्या ठिकाणी जर एकच तत्व आहे, द्वैत नाहीच. चांगदेव 65मध्ये चांगदेवांना माऊलींना भेटायची इच्छा झाली, कारण कीर्ती कानावर आली. मग पत्र लिहायला घेतलं. काय लिहावं? नमस्कार करावा तर वयानं लहान आहे, कारण माऊलींचं वय त्यावेळेस 14 वर्ष आणि चांगदेव महाराज 1400 वर्षांचे. मग नमस्कार करावं तर वय लहान आहे. बरं, आशीर्वाद द्यावं तर अधिकार मोठा आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, कीर्ती कानापर्यंत आली होती. शेवटी तसंच कोरं पत्र पाठवून दिलं महाराज. आणि त्या कोऱ्या पत्रावर आमच्या मुक्ताईंनी प्रतिक्रिया दिली. माऊली विचारतात, अगं मुक्ते, कुणाचं पत्र आहे, कुणाचा सांगावाला? म्हणले चांगदेवांचं आहे. म्हणजे काय म्हणतात? म्हणले नाही दादा, तो कोराच आहे म्हणे. कारण गर्व होता महाराज. शेवटी माऊलींनी त्या कोऱ्या पत्रावर चांगदेवांना उपदेशात्मक 65 ओळी पाठवल्या. त्याला चांगदेव 65 म्हणतात. त्या ठिकाणी माऊली म्हणतात की चांगया तुझे नेमिसे भेटावया जीव उल्हासे, की सिद्ध भेटी उसकुशे ऐसिया भिये. चांगदेवा, तुला भेटण्याची जशी घाई झाली आहे तितकीच घाई मला सुद्धा भेटण्याची होते आहे. पण भेटीमध्ये एक धोका उत्पन्न होतोय. कोणता? की आपण भेटतोय म्हणजे आपण दोन झालो आणि आपण तर दोन नाही. काय अद्वैत भाव आहे महाराज. चांगया तुझे या भेटी भेटीशी जीव उल्हासे, की सिद्ध भेटी उसकुशे ऐसी अभी. ईश्वर तत्वच या ठिकाणी भंग पावत आहे, कारण आपण दोन झालो आणि आपण तर दोन नाही. माऊली म्हणतात, चांगया तुझं माझे मिळणे ते तळहाता तळी मिठी देण्याची या परी. उजव्या हाताने डाव्या हातावर टाळी मारावी. अरे दोस्ता, किती दिवसापासून भेटला नाही, आपली भेटच नाही. हे जसं हास्यास्पद आहे दोन हातांचा संवाद, तसं चांगदेवा तुझं माझं भेटणं हे हास्यास्पद होणार आहे. सांगायचं तात्पर्य, इतका अद्वैत भाव, असा अद्वैत भाव या साधकाच्या ठिकाणी, या ज्ञानाच्या ठिकाणी, या कृष्ण भावना भाविताच्या ठिकाणी उत्पन्न झालेला असतो. आणि त्यामुळं भेदवृत्ती त्याची निघून जाते आणि भगवत धामाची त्याला
प्राप्ती होते. आणि एकदा भगवत धामाची प्राप्ती झाली की पुन्हा या मृत्यूलोकी येण्याची त्याला आवश्यकता पडत नाही महाराज. वेदांमध्ये या भगवत धामाचे वर्णन परलोक किंवा अव्यक्त धाम, अक्षरधाम, परमांगती अशा वेगवेगळ्या शब्दात करण्यात आलेलं आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्जुना, एकदा तिथे गेलं, त्या धामाप्रती जीव आला आणि त्याला मीच सन्मानानं आणत असतो, कारण तो अनन्य भावे मला शरण आलेला असतो, माझ्याशी तो एकरूप होऊन गेलेला असतो. म्हणून अंतसमयी मी कुळीतून त्याला अलगद बाहेर काढतो आणि माझ्या धामाच्या प्रती घेऊन येतो. आणि एकदा माझ्या धामामध्ये तो आला, आणि ते माझं धाम कसं आहे, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. सूर्यचंद्र त्याला प्रकाशित करू शकत नाही, कारण सूर्यचंद्रच त्या धामाच्या प्रकाशानं, माझ्या धामाच्या प्रकाशानं प्रकाशित झालेले असतात. अग्निसुद्धा प्रकाशित करू शकत नाही. इतकं स्वयंप्रकाशित ते माझं धाम आहे. आणि त्या धामाच्या प्रती एकदा जीव आला की पुन्हा त्याला मृत्यूलोकी येण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणजेच त्याला पुन्हा शरीर धारण करण्याची गरज पडत नाही. कारण शरीर कसं आहे त्याचं चिंतन माऊलींनी या ठिकाणी मांडलं आहे. आपण शरीराविषयी माऊलींनी वर्णन केलेलं आपण सध्या अभ्यासतो आहोत. आजच्या 8व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीत 145 क्रमांकाच्या ओळीत माऊली म्हणतात, भगवंत अर्जुनाला सांगतात की जे भुलीचे भरीव शरीर कसं आहे अर्जुना, जे भुलीचे भरीव विकल्पाचे ओतीव किंबहुना पेव विंचवाचे. भ्रांती भरलेली आहे, सतत संशय भरलेला आहे, संशय कल्लोळ. आता आपण बघितलं कशातही संशय, कशातही संशय महाराज. परमार्थ केल्यानंतर खरंच मोक्ष आहे का, अरे करून तर बघा. माला जपल्यानंतर खरंच चित्ताच्या ठिकाणी स्थिरता येतं का, जपून बघा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची. गीता आम्हाला कसं जगायचं ते शिकवते आणि भागवत मरायचं कसं ते शिकवते. म्हणजे मरणाची जी भीती आहे ते भागवताच्या अभ्यासानं जाते. 7-7, 8-8, 10-10, 50-50 सप्त्यामध्ये भागवत ऐकलेला श्रोता उठतो आणि विचारतो, महाराज खरंच भागवतामुळं भीती जाते का हो. मी म्हटलो, तू अंतःकरणातून खरंच कथा ऐकल्यास का. मला प्रश्न केला होता एकानं या अभंगावर कीर्तन केल्यानंतर. म्हणजे महाराज खरंच भागवतामुळे मरणाची भीती जाते का. मी म्हटलं किती कथा ऐकल्या, गावात कितवा सप्ताह आहे. म्हटले 30वा वर्ष आहे. म्हटलं 30 वर्षात बाबा 70 वर्ष 75 वर्षाचे बाबा ते किती कथा ऐकल्या तुम्ही, किती कथा झाल्या. म्हणले प्रत्येक वर्षी भागवत झालं. म्हणजे किती ऐकल्या. म्हणलं कुठं ऐकण्याची सवड होते हो. विना घेऊनच आम्ही पहारा करत असतो, जप करत असतो, पुन्हा पंक्तीची व्यवस्था, आलेल्या महाराजांची व्यवस्था. ते कथा ऐकायचं भाग्यच म्हणजे. पण तुम्ही ऐकलंच नाही तर मग त्याच्यामुळे भीती जाते की नाही हे कळलं कसं. मग जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत शंका काय घ्यायची, श्रद्धा तर ठेवा ना. तुम्हाला नाही जाणं होत, ऐकणं होत, पण जो बसला आहे त्याचं मन काय विचलित करताय तुम्ही. कुठं शंका घ्यायची, कुठे घेऊ नये हेही कळायला पाहिजे महाराज. 145 क्रमांकाच्या ओळीत माऊलींनी जे म्हटलं आहे, जे भुलीचे भरीव विकल्पाचे ओतीव. भ्रांतीनं तर भरलेला आहेच आहे, पण सतत विकल्प आहे, संशयानं भरलेला आहे, भ्रांतीनं भरलेलं आहे, संशय उठत आहेत, विकल्प. किंबहुना पेव विंचवाचे. विंचवाचं जणू पेव आहे. कारण सुख नाहीच महाराज, कशातच समाधान नाही. कितीही प्राप्ती होऊ द्या, अप्राप्त. पर्याप्त प्राप्त आहे, पर्याप्त आहे असा तृप्तीचा ढेकर, अशा समाधानानं जगण्याची वृत्ती जेव्हा माणसाची सुरू होते की जे काही प्राप्त झालेलं आहे
माझ्या भाग्यानुसार प्राप्त झालेलं आहे, माझ्या कर्मफळानुसार मला प्राप्त झालेलं आहे, भगवंताने भरभरून दिलेलं आहे. अशा समाधानाचा ढेकर आल्यानंतर विवंचनेचा प्रश्नच येत नाही महाराज. मनामध्ये भ्रांतीचं वादळ उठतच नाही, संशय निर्माणच होत नाही आणि त्यामुळे त्रास होत नाही. विंचवाचा डंख लागल्यानंतर ज्या वेदना होतात त्या वेदनाच होत नाही, कारण त्या मार्गालाच गेलं नाही, तिथं स्पर्शच केला नाही. तर काय होतील? आणि नाही जर असं वागलं तर मग शरीराचं वर्णन जे आहे ते तंतोतंत जुळतं महाराज. जे भ्रांतीचे भरलेले, संशयाचे असलेले किंबहुना जणू विंचवाचे पेवचा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.